नमस्कार. उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवत आहोत शेगावची प्रसिद्ध अशी शेगाव कचोरी. बाहेरून खुसखुशीत आणि आतून भरपूर सारणाने भरलेली ही कचोरी चवीला एकदम मस्त अशी बनवून तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर कचोरीसाठी पीठ मळून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात. त्यानंतर 1 टेबलस्पून तेल घालायचे. तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊयात. कचोरीसाठी पीठ जे आहे ते एकदम सॉफ्ट असं मळून घ्यायचे, ज्यामुळे कचोरी जी आहे ती खुसखुशीत होते. तर इथे मला 1 कप इतकं पाणी लागलेलं आहे पीठ भिजवण्यासाठी. तर इथे तुम्ही बघू शकता पिठाचा गोळा जो आहे तो तयार झालेला आहे. तर जेवढं शक्य होईल तेवढं याला प्रेस करून पीठ मळायचं आहे. त्यानंतर भिजवलेला पिठाचा गोळा जो आहे तो अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडंसं तेल लावून 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात. तर 15 मिनिटांमध्ये कचोरीचं पीठ छान मुरलं जाईल. तर तोपर्यंत आपण याचं स्टफिंग तयार करून घेऊयात. तर स्टफिंगसाठी एका कढईमध्ये 1 चमचा बडीशेप घालूयात. त्यासोबतच 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धणे घालायचे. तर आता मध्यम आचेवर हे जे मसाले आहेत ते ड्राय रोस्ट करून घेऊयात. फक्त त्यातले फ्लेवर रिलीज होईपर्यंतच रोस्ट करायचे. मध्यम आचेवर 1 ते 2 मिनिटं मसाले भाजून घेतल्यानंतर यातला सुगंध यायला सुरुवात झालेली आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यात काढून याला आपण भरड स्वरूपात वाटून घेऊयात. एकदम बारीक पावडर नाही करायची याची. त्यानंतर एका कढईमध्ये 1.5 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल थोडंसं तापलं की यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं मिक्सरला वाटून घेतलं होतं. याची पेस्ट घालून 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून मिक्स करून घेतलं. त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची. पुन्हा एकदा परतून झालं की आता यामध्ये 1 वाटीभर पाणी घालायचे. तर पाणी यासाठी घालायचे की स्टफिंग जे आहे ते खूप कोरडं नाही होणार. तर इथे मी 1 वाटी बेसन पीठ घातलेलं आहे. बेसन पीठ जे आहे ते मी चाळून घेतलं होतं, ज्यामुळे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. मंद आचेवर बेसन पीठ या मसाल्यांसोबत मिक्स करून घेऊयात. जोपर्यंत ते मिळून येत नाही तोपर्यंत मिक्स करायचे. त्यानंतर आपण जो मिक्सरला मसाला बनवला होता ना तो यामध्ये घालून घेऊयात. मिक्स केल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचे. पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. तर या स्टेपला बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. तर आता हे स्टफिंग छान असं मिळून येण्यासाठी थोडासा पाण्याचा हापका मारायचा आहे. त्यानंतर फक्त 1 मिनिटभर हे जे स्टफिंग आहे ते शिजवून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता स्टफिंगचा गोळा तयार होत आहे. याचाच अर्थ आपलं कचोरीचं स्टफिंग छान असं तयार झालेलं आहे. तर आता आपण कचोरी बनवायला घेऊयात. कचोरीसाठी जे पीठ आपण भिजवून ठेवलं होतं तर त्याचा छोटा गोळा बनवून त्यामध्ये समप्रमाणात कचोरीचं स्टफिंग भरून घेऊयात. त्यानंतर त्याचे एजेस जे आहेत ते जुळवून घ्यायचेत. लाटण्या अगोदर त्याला हातानेच थोडंसं थापून एकसारखं लाटून घ्यायचं आहे. त्याची थिकनेस थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. तर त्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर इथे तुम्ही बघू शकता पहिली कचोरी बनवून तयार झालेली आहे. याच पद्धतीने मी दुसरी कचोरी सुद्धा लाटून घेतलेली आहे. तर आता कचोरी तळून घेऊयात. तर त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आता एक एक कचोरी तेलामध्ये सोडूयात. तर इथे एक गोष्ट लक्षात असू द्या, एकदा का तेल गरम झालं की गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे, ज्यामुळे कचोरी जी आहे ती आतपर्यंत तळली जाईल. तुम्ही 1 किंवा 1 पेक्षा अधिक सुद्धा कचोरी तेलामध्ये सोडू शकता. फक्त तेलाचं टेम्परेचर जे आहे ते एकसारखं असावं, ज्यामुळे कचोरी एकसारखी तळली जाते. तर आता आलटी-पलटी करून दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर कचोरी छान तळून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता आपली पहिली कचोरी जी आहे ती तळून झालेली आहे. याच पद्धतीने मी दुसरी कचोरी सुद्धा तळून घेतलेली आहे.
तर कचोरी सर्व्ह करताना चिंच गुळाची चटणी किंवा हिरवी चटणी सोबत सर्व्ह करू शकता. तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज सहित. तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.